हरिविजय स्पोर्ट्स क्लब तुम्हाला विनंती करतो 12वा खेळाडू, कारण तुमची YouTube लाईव्ह चालू आहे, तुमची नावं जर समजली नाही तर तिथे ब्लँक ठेवण्यात येईल. अलंकार करणार असता रे आपला राखीव खेळाडू. मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत श्रीगेट बॉयज मांडवी गल्ली आयोजित साहेब चषक या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा पहिला सामना. रोहित चुकूर टाइम हो नक्कीच अलंकार टायमर इथं लावला आहे. संघाचं पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय वर्षाचा वंडर बॉय आतिश कापाटील. आणि सुंदर असा हिरकावून देण्याचा प्रयत्न होता भाविक यांचा, परंतु चेंडू जातोय मागच्या बाजूला एका धावेसाठी. तसंच पाटील गली संघ आपलं खातं उघडतंय एका धावेने. आणि आमचे मांडवी गली कोली जमात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री वीरेंद्र प्रकाश मासली यांचे आगमन होत आहे. आमच्या सी ग्रेट बॉयज तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, धन्यवाद. वीरेंद्र प्रकाश मासली मांडवी गली कोली जमात संस्थेचे अध्यक्ष, धन्यवाद. आणि प्रथमच स्ट्राईक वरती निखिल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता निखिल यांचा, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाकडे जाऊन या एका धावेसाठी, या एका धावेने संघाची धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा स्ट्राईक वर भाविक. सुंदर असा ड्राईव्ह होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. रिंपल, मला वाटतं रिंपल यांनी चतुर यांनी चांगलंच क्षेत्ररक्षण इथे. आणि सुंदर असा फटका निखिल या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 7. चांगलाच फटका इथे निखिल यांचा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती निखिल. गोलंदाज आतिश कापाटील. आणि पूर्णपणे बीट होतोय निखिल इथे. निर्धाव चेंडू.
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती निखिल हलकासा एक धाव धावून काढतोय ते निखिल. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 8, बिनगडी बाद 8 धावा. आणि मित्र आपण पाहू शकता पहिलाच गेम आजचा बरोबर 10:30 वाजता इथे सुरू झालेला आहे. मला वाटतं सगळेच स्पर्धा भरविल्यानंतर सर्व टीमचं इथे सहकार्य लाभतं आपल्याला. वेळोवेळी सामना चालू करावा असा आयोजक वेळोवेळी प्रयत्न करत असतात. त्या प्रयत्नांना यश इथे संघ आपल्याला लाभतात. धन्यवाद हरिविजय स्पोर्ट्स क्लब तसेच पाटील गली स्पोर्ट्स क्लब. तुम्ही आलात वेळोवेळी आणि खरोखरच वेळेत हा सामना सुरू झाला. संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय कौस्तुभ उर्फ पप्पू. कौस्तुभ सौदी. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा निखिल. आणि झेलचीत बाद होतोय. निखिल पहिला गडी गमावतो पाटील गली संघ. गावान साहेब जास्तोय तो लय भारी. गावान साहेब जास्तोय तो लय भारी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदान. धन्यवाद डीजे. तसंच निखिल यांची जागा भरण्यात येतोय संघाचा संघनायक कर्णराज तरे. आणि सुंदर असा चेंडू कौस्तुभ यांचा बीट होतोय कर्णराज. पुन्हा एकदा स्ट्राईक वर सज्ज कर्णराज तरे. आणि सुंदर अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटते कौस्तुभ यांच्या मार्फत. दुसरा निर्धाव चेंडू आणि गावान साहेब जास्तोय तो लय भारी. गावान साहेब जास्तोय तो लय भारी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. धन्यवाद डीजे. आणि हा धावचित्त बाद होतो इथे भाविक यायचंय. संदीप फोगा.
चांगलीच साथ इथे देत होता भाविक, परंतु येस नो या कॉल मध्ये धावचित्त बाद झालाय भाविक. स्कोरबोर्ड 9 धावा. भाविक यांची जागा भरण्यात येतोय ऋतिक. पुन्हा एकदा स्ट्राइकवर कर्णराज. आणि सुंदर असं गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फक्त एक धाव या षटकामध्ये आलाय. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु थोडस येतावे गावान साहेबच चट जास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेबच चट जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ये सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. येतावे गावान साहेबच चट जास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेबच चट जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या धन्यवाद मैदानावरी. प्रीतम. या नंतरचा सामना डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बाजार गली स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. आपलं लाईव्ह यूट्यूब चालू आहे, तुम्ही मॅच बघा. त्या अनुषंगाने त्याचा टॉस होणार आहे 6 ओव्हर नंतर. त्याची पेनल्टी तुम्हाला भोगावी लागणार. दोन्ही संघांना विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर या. धन्यवाद. रोहित. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात पाटीलगड संघाची धावसंख्या 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अवधूत भाटे. स्ट्राइक वरती ऋतिक. नवीन बॅट्समन स्ट्राइक वरती येतोय ऋतिक. आणि सुंदर असा चेंडू हिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु मला वाटतं स्लोवर पद्धतीचा चेंडू ऋतिक यांना समजला नाही. दुसरा चेंडू अवधूत यांचा स्ट्राइक वरती ऋतिक. पंचांचा इशारा वाईटचा इथे. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा स्ट्राइक वर सज्ज ऋतिक. आणि पुन्हा एकदा हिरकावून देण्याचा प्रयत्न ऋतिक यांचा, परंतु बीट होतो इथे. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल अवधूत यांची. बॅट्समन थोडासा प्रेशर मध्ये. येतावे गावान साहेबच चट जास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेबच चट जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं
निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ये सी ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. वेसावे गावात साहेब चषक गाजतोय तो लय भारी, वेसावे गावात साहेब चषक धन्यवाद, गाजतोय निकाल. तो लय भारी. पुन्हा एकदा मी दोन्ही संघांना विनंती करतो, डोंगरगली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बाजा गल्ली स्पोर्ट्स क्लब. तुम्ही जर 6 ओव्हर संपल्यानंतर जर नाही आलात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागणार आहे. या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद रोहित. धन्यवाद अलंकार. नुकतंच मी मॅच जेव्हा सुरू झाली होती तेव्हाच मी बोललो होतो की आयोजक प्रयत्न करत असतात की वेळोवेळी सामने खेळून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली पाहिजे याचा प्रयत्न आयोजक करत असतात. पण त्यांना जर सहकार्य आपण संघांनी नाही केलं तर थोडंसं मला इथे दुःख होईल. सुंदर असा चेंडू अवधूत यांचा, स्ट्राइक वरती नवीन बॅट्समॅन आरिफ. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राइक वरती आरिफ. आणि सुंदर असा ड्राइव्ह करतोय कव्हरच्या दिशेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे चतुर यांच्या मार्फत अवघ्या 1 धाव्यांवरती थांबवतोय. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती संघाचा संघनायक कर्णराज तरे. आणि आज चांगलाच कॉल. वेसावे गावात साहेब चषक गाजतोय तो लय भारी, वेसावे गावात साहेब चषक गाजतोय तो लय भारी. सी ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, धन्यवाद डीजे. मांडवी गल्लीची पोरं. खरोखरच चांगला कॉल तिकडे. क्षेत्ररक्षकचा चांगला झेल टिपतोय तिकडे आणि गडी गमावतोय पाटील गली संघ. संघनायक कर्णराज यांच्या स्वरूपात आपला 4था गडी गमावतोय पाटील गली संघ. संघाची धावसंख्या होते 15. कर्णराज यांची जागा भरण्यात येतोय अफाक. आणि सुंदर असा झेल, सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल इथे. पूर्णपणे बीट होतोय आरिफ इथे. अंगराज पंचांचा इशारा अवंतर धावेचा. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 16. आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू
हवेमध्ये असतानाच मला वाटतं बॅट्समन यांना कळलं की तो झेल सेफ आहे. 2 धावा इथे धावून काढतोय आरिफ आणि अफाक. आणि हा सुंदर झेल इथे येसावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. येसावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या धन्यवाद डीजे. चांगला झेल इथे टिपताय अक्षय बोले. आरिफ यांची जागा भरण्यात येतोय जहीर. प्रेक्षकांच्या माहितीनुसार या ओव्हर नंतर आम्ही या स्पर्धेचे कॅश प्राईज डिक्लेअर करणार आहोत. आमचे मांडवी गल्ली कोली जमात संस्थेचे अध्यक्ष या स्पर्धेचे कॅश प्राईज डिक्लेअर करतील. आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे रोहित भोंडे यांचं. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 19. 5 गडी बाद 19 धावा. चौथं षटक मार्गस्थ. स्ट्राइक वरती अफाक. आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण इथे चतुर. चतुर हे उत्कृष्ट असे फुटबॉलपटू आहेत हरिविजय संघातील. त्यांनाच आपण इथे क्रिकेट खेळताना सुद्धा पाहतोय. असा सर्वांचा लाडका चतुर. सुंदर असा चेंडू अंगराज यांचा. आणि चांगलंच धन्यवाद. ओव्हर. आणि आमचे मांडवी गल्ली कोली जमात संस्थेचे कॅमेरामॅन कॅश प्राईज डिक्लेअर करतील. सर्वप्रथम मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब आयोजित आणि सी ग्रेट बॉईज आयोजित साहेब चषक 2025च्या सर्व वेसावे गावातील क्रिकेट रसिकांना हार्दिक शुभेच्छा. आणि या स्पर्धेचं प्रथम रोख पारितोषिक असेल 25,001 रुपया आणि द्वितीय रोख पारितोषिक असेल 15,001 रुपया. याची सर्व रसिकांनी नोंद घ्यायची आहे. आणि सर्व संघांना इथे मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेच्या वतीने आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. आणि याच्यानंतर होणारा सामना डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब. दोन्ही करंदाजांनी या ओव्हरनंतर मंचाजवळ यावे. धन्यवाद. चांगला थ्रो दक्षित यांचा. आणि फॉलो थ्रू मध्ये
चांगलंच क्षेत्ररक्षण इथे म्हणावं लागेल आतिश कापाटील यांचं. अवघ्या एक धावेंवरती थांबवतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 22. स्ट्राइक वरती आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्ट्राइक वरती अफाक. पंचांचा इशारा इथे वाईटचा. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 23. धन्यवाद प्रणित चिखले, तुम्ही आलात, धन्यवाद. झेल सुटतोय इथे करण यांच्या हातातून. मित्र आपण बघू शकता करण यांनी झेल सोडलाय, परंतु सगळ्या बाउंड्रीवरनं आवाज आला त्याच्यासाठी. नेव्हर माइंड. पाचव्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 23. 5 गडी बाद 23 धावा. डोंगरगली संघाचे कर्णधार मंचावर यावे आणि बाजारगली संघाचे कर्णधार या षटकानंतर आपले नाणेफेकी करण्यात येईल. धन्यवाद. संघाचं 6वं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो इथे अंगराज. स्ट्राइक वरती नितिकेश. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 24. 24 with the loss of 5 wickets. आणि चांगलेच रनिंग बिटवीन द विकेट अफाक आणि नितिकेश यांच्यामध्ये 2 धावा इथे धावून काढताय. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 26. मॅचचे नाणेफेक करतील आमचे मांडवी संघाचे खेळाडू उत्कर्ष चाके यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक करतील. धन्यवाद रोहित. मला वाटतं आतिश कापाटील यांच्याकडनं झेल सुटणं म्हणजे खरोखरच कठीण आहे, परंतु आपण तेच दृश्य इथे आता पाहिलं की आतिश कापाटील यांनी झेल आणि फायनली गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी. ती ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. सी ग्रेटची
पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी वेसावे गावानं साहेब धन्यवाद प्रीतम. मांडवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि सी ग्रेड बॉयचे अध्यक्ष विशाल आंबोले यांचे सहर्ष स्वागत. धन्यवाद. रोहित. अफाक यांची जागा भरण्यात येतोय हिमांशू. याच्यानंतर होणारा सामना डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बाजार गली स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचे नाणेफेक करतील मांडवी गली स्पोर्ट्स क्लबचे उत्कर्ष चाके. स्ट्राइक वरती हिमांशू. आणि सीमा रेषा पार. साहेब चटकास्तोय तो लय भारी वेसावे गावानं साहेब चटकास्तोय तो लय भारी सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. धन्यवाद प्रीतम. संघाची धाव संख्या होते 34. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राइक वरती हिमांशू. आणि या धावचित्त बाद होतोय हिमांशू. 35 धावांचं लक्ष इथे हरिविजय स्पोर्ट्स क्लब संघाला. धन्यवाद रोहित. आणि या मॅचचे नाणेफेक करतील आमचे मांडवी गली स्पोर्ट्सचे खेळाडू उत्कर्ष चाके. आणि हा सामना असेल डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बाजार गली स्पोर्ट्स क्लब. दोन्ही कर्णधारांनी तुम्ही वेळेचे बाण ठेवून आलात. खरोखरच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. बाजार गली स्पोर्ट्स क्लब कर्णधार, डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब कर्णधार. धन्यवाद. कॅमेरामॅन. धन्यवाद. छापा हेड्स बाजार गली, टेल. डोंगरी स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकलेली आहे. खरोखरच प्रणित ऑल द बेस्ट. आणि पहिलं प्रथम बॅटिंग. धन्यवाद. डोंगरी स्पोर्ट्स क्लब नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि मी प्रणित चिखले यांना विनंती करतो की आपण फलंदाजी स्वीकारलेले किती रन तुम्ही काढू शकता, कारण चांगला संघ आहे बाजार गली संघ. प्रणित आणि या स्पर्धेविषयी थोडी आम्हाला माहिती. पहिल्या प्रथम बाजार गली तरुण मंडळ बाजार गली स्पोर्ट्स क्लब यांना ऑल द बेस्ट सगळ्या टीमला. आणि आम्ही आमच्या म्हणजे माझ्या टीमसाठी मी ट्राय करेन की 70 ते 75पर्यंत रन पोचवायचं. आणि तसेच ही टुर्नामेंट जी मांडवी गली सी ग्रेड बॉईज साहेब चषक त्यांनी जे ऑर्गनाईज केलं आहे त्याबद्दल डोंगरीकर स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंगरीकर तरुण मंडळ यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद प्रणित. तसेच विशाल फोका कर्णधार बाजार गली स्पोर्ट्स क्लब. टार्गेट तुम्हाला 70चं याने दिलेलं आहे. कसं काय तुम्ही बॉलिंगच्या जोरावर किती यांना रोखू शकता?
सर्वप्रथम मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लबला बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब व बाजार गल्ली तरुण मंडळातर्फे टुर्नामेंट साहेब चषकसाठी हार्दिक शुभेच्छा आणि डोंगरी गल्ली तरुण मंडळाला स्पोर्ट क्लबला बेस्ट ऑफ लक. आणि त्याने 75+ टार्गेट दिलं, तरी पण आम्ही 2 टुर्नामेंट झाले त्यांच्याबरोबर जवळजवळ 19-20चा फरक झालेला आहे. तेवढं काय आम्हाला वाटलं नाही, तर आम्ही 75-70 झाले तरी आम्ही चेस करू आम्ही, कारण आमची बॅटिंग ऑर्डर आहे चांगली आहे जवळपास. बेस्ट ऑफ लक डोंगरीले. थँक्यू विशाल, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. धन्यवाद. थँक्यू रोहित. थँक्यू कॅमेरामॅन. धन्यवाद बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब तसंच डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब. डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारले. तसंच नुकताच चालू असलेला सामना श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पाटील गल्ली स्पोर्ट्स क्लब. अवघ्या 35 धावांचं लक्ष इथे हरिविजय संघाला इथे पाटील गल्ली संघाने दिलंय. आणि हरिविजय संघाची सलामीची जोडी अक्षय तसंच अंगराज. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो जहीर. स्ट्राइक वरती अक्षय बोले. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदान. धन्यवाद प्रीतम. चांगलाच फटका अक्षय बोले यांचा 4 धावेसाठी. वैयक्तिक तसंच संघाचं खातं उघडतो अक्षय 4 धावेने. आणि आज चांगले स्पोर्ट्समॅन स्पिरिट अक्षय बोले. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. धन्यवाद डीजे. चांगलंच इथे स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे बघायला भेटलं अक्षय बोले यांच्याकडनं. पंचांचं डिसिजन न बघताच ते आपले क्रीज सोडून पॅव्हेलियन मध्ये परत आले असे अक्षय बोले. धन्यवाद अक्षय. असे दृश्य आपल्याला खरंच खूप कमी पाहायला भेटतं. त्यातलाच एक असा अक्षय बोले यांच्यात मार्फत आलं. तसंच अक्षय यांची जागा बनवण्यात येतोय दक्षित टिपे. अजूनही 31 धावांची गरज हरिविजय संघाला. तिसरा चेंडू षटकातील स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन दक्षित. आणि चांगलाच प्रयत्न होता दक्षित यांचा. एका धावेत त्यांना समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 5. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राइक वरती पहिल्यांदाच अंगराज. फुलटॉस चेंडू होता परंतु फायदा उचलता आला नाही अंगराज यांना. स्ट्राइक वरती सज्ज. हिरकावून देण्याचा प्रयत्न होता अंगराज यांचा परंतु पूर्णपणे बीट होतोय. अंगराज चांगली गोलंदाजी इथे मानावी लागेल जहीर यांची. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा सज्ज अंगराज.
आणि हा सुंदर असा फटका 4 येतावे धावांसाठी. गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. ती ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हरिविजय स्पोर्ट्स क्लब 9 धावांवरती 1 गडी गमावतो हरिविजय संघ. अजूनही 26 धावांची गरज. 30 चेंडू 26 धावांची गरज हरिविजय स्पोर्ट्स क्लब संघाला. श्री गुरुदत्त बँड पथकाचे अध्यक्ष अंकित चाके यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. श्री अंकित चाके. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय कर्तव्य. पंचांचा इशारा वाईटचा. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 10. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज दक्षित टिपे. गोलंदाज कर्तव्य. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण हिमांशू यांचं अवघ्या 1 धावेवरती थांबवतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 11. स्ट्राईक वरती अंगराज. आणि सुंदर असा ड्राईव्ह करतोय अंगराज 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 12. हलकासा खेळून काढतोय ते दक्षित 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 13. या सामन्याकरिता लाभलेले स्कोरर आपल्याला भरत भाटे यांचं सी ग्रेड बॉईज मांडवी गली यांच्या वतीने खरंच खूप खूप आभार. तसंच स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अंगराज. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. ती ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. धन्यवाद डीजे. दुसरा झेल इथे बाद होतोय हरिविजय संघाचा.
अंगराज यांच्या स्वरूपात. आणि मित्र आपण पाहिला असेल आत्ताचा झेल टिपलाय तो जहीर, चांगला झेल. समालोचन कक्षासमोर झेल टिपला होता इथे जहीर यांनी. तसंच अंगराज यांची जागा भरण्यात येतोय वर्सोचा वंडर बॉय आतिश कापाटील. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समॅन आतिश कर्तव्य यांच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राइक वरती आतिश. थोडस मिसफिल्ड होतोय इथे कर्णराज यांच्याकडनं. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सज्ज आतिश. शेवटचा चेंडू या षटकातील. फुल टॉस बॉल होता परंतु हलकासा कट करतोय. 1 धावेसाठी या एका धावेने संघाची धावसंख्या होते 16. स्कोरबोर्ड 16 धावा. उत्कर्ष सामन्याला थोडीशी गती आणायची आहे. मी दोन्ही संघांना इथे विनंती करेन की त्यांनी सहकार्य करायचं आहे. सामन्याला थोडीशी गती आणायची आहे. 10 मिनिटं झाली आहे या इनिंगची. अजूनही 2 षटक इथे संपलेत. तसंच संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय दक्ष. स्ट्राइक वरती आतिश. आणि चांगलंच रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा एक शॉर्ट रनचा. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 17. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा आतिश. चांगलाच प्रयत्न इथे दक्ष यांचा बीट झाला होता इथे आतिश, परंतु यष्टी रक्षकाच्या थोडासा दूर तो चेंडू. स्ट्राइक वरती दक्षित. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू दक्ष यांचा पूर्णपणे बीट होतोय. दक्षित दक्ष टू दक्षित.
हलकासा कट करतोय थर्ड मॅनच्या दिशेला एका धावेसाठी. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक. दक्ष यांच्या षटकातील स्ट्राईक वरती आतिश. पंचांचा इशारा वाईटचा. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 20. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. ती ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. आणि हा धावचित्त बाद होतो इथे दक्षित. चांगलेच खेळी करत होता दक्षित. जय 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 गुप्ता. दक्षित यांची जागा भरण्यात येतोय करण. शेवटचा चेंडू या षटकात स्ट्राईक वरती आतिश. भरत पेदे साहेब यांचे हार्दिक स्वागत. तुमचे धन्यवाद. तुम्ही वेळेवर हजर राहिलात. या मॅचचे पंच असतील विलास दांडेकर आणि भरत पेदे. तिसरं पंच आमचे शशिकांत भुनगवले असणार आहेत. धन्यवाद. थँक्यू रोहित. धन्यवाद अलंकार. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आतिश. दक्ष यांचा शेवटचा चेंडू. आणि पंचांचा इशारा वाईटचा. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 21. अजूनही 14 धावांची गरज हरिविजय संघाला. स्ट्राईकवर सज्ज आतिश. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 22. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. सामन्याला गती आणायचे इथे. दोन्ही संघांनी इथे सहकार्य करायचे. सामन्याला गती आणायचे. याच्यानंतर अजूनही आपल्याला 5 सामने इथे खेळवायचे आहेत. याची नोंद घ्यायची. स्ट्राईक वरती सज्ज आतिश. दुसरं षटक घेऊन येतोय कर्तव्य. आणि सुंदर असा चेंडू कर्तव्य यांचा पूर्णपणे बीट होतो इथे आतिश. निर्धाव चेंडू
स्कोरबोर्ड स्थिर 22 धाव्यांवरती. पुढचा चेंडू स्ट्राइक वरती सज्ज आतिश. आणि सुंदर असा चेंडू इथे पाहायला भेटतो आपल्याला. कर्तव्य यांच्या मार्फत पूर्णपणे बीट होतो आतिश कापाटेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. पंचांचा इशारा वाईटचा. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 23. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे झहीर यांचं कव्हरच्या दिशेला. 2 धावा इथे धावून काढतोय आतिश आणि करण. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 26. 25 स्कोरबोर्ड 25. पंचांचा इशारा नो बॉलचा आणि हा फ्री हिट. सॉरी स्कोरबोर्ड 27 धावा 27. त्रिफळाची बाद झाला असता जर हा फ्री हिट नसता. सुंदर असा चेंडू होता कर्तव्य यांचा, परंतु फ्री हिट असल्या कारणाने हा नॉट आउट. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सज्ज आतिश कापाटील. हलकासा इथे ड्राइव्ह करतोय आतिश कापाटील 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 29. अजूनही 6 धावांची गरज हरिविजय स्पोर्ट्स क्लब संघाला. सामन्याला थोडीशी गती आणायची आहे. मी विनंती करतो पाटील गली स्पोर्ट्स क्लब संघाला थोडंसं सहकार्य करायचं आहे. अजूनही आपल्याला यानंतर 5 सामने इथे खेळवायचे आहेत. बावीस मिनिटं इथे झालेले आहेत या इनिंग्सचे. अजूनही 2 षटक आपल्याला इथे खेळवायचे आहेत. आणि सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेला 4 धावेसाठी चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 33. अजूनही
2 धावांची गरज हरिविजय संघाला. स्ट्राईक वरती आतिश कापाटील. आणि चौकार. 4 धावा.